आणि आता एक दुःखद बातमी समोर येते। प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचं निधन झालेलं आहे। तर निधनाच्या संदर्भातली ही बातमी आपण पाहतोय। प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचं निधन झालंय। ते किडनीच्या आजारासोबत झुंजत होते, त्यामुळे संपूर्ण तर अभिनेते सतीश शाह यांच्या निधनाचं हे वृत्त आपण पाहतोय। सिने क्षेत्रामध्ये आता शोककळा पसरलेली आहे। चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर आपल्याशी जोडले जात आहेत। दिलीपजी, अत्यंत दुःखद बातमी आपल्या समोर येते। सतीश शाह हे यांचं निधन झालंय। काय आठवणी आहे आणि एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे त्यांच्या जाण्याने सिने क्षेत्रामध्ये? अतिशय धक्कादायक आणि कसं आहे, पहिलं पंकजधीर, पाठोपाठ आस्त्रावी, त्याच्या अगोदर संध्याजी, हो, हे जे एका पाठोपाठ एक धक्के बसतायत। आता परवा एनडी कोठारी निर्माता दिग्दर्शक आणि आता सतीश शाह, म्हणजे एका पाठोपाठ एक असे ज्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये ज्यांचं एक काही विशेष कॉन्ट्रीब्युशन आहे, असे एक एक कलाकार, निर्माता, दिग्दर्शकांच्या निधनाचे वृत्त जे आपल्याकडे येते एका पाठोपाठ एक, ते अतिशय धक्कादायक आणि चिंताजनक आहे। सतीश शाहच्या बाबतीत सांगायचं तर सतीश शाहला आपण 80च्या दशकामध्ये बघितलं तर सतीश कुलकर्णी निर्मित आणि सचिन पिळगावकर दिग्दर्शित गंमत जम्मत या मराठी चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका केलेली। हिंदीमध्ये तर भरपूर काम केलं, म्हणजे कुंदन शाहच्या जाने भी तो यारे मध्ये सुद्धा काम करणारा सतीश शाह आपल्याला रमेश सिप्पीच्या शक्तीमध्ये सुद्धा छोट्याशा भूमिकेमध्ये दिसतो। आणि अनेक चित्रपटामध्ये, रंगभूमीमध्ये काम करणारा हा जो कलाकार, जो गवाल्या टँकला सतीश शाह बरीच वर्ष राहिला होता। आणि मला आठवते 80च्या दशकाच्या मराठी सिनेमाचे जे फंक्शन्स व्हायची किंवा पार्टी असायची, त्याच्यामध्ये सतीश शाहची उपस्थिती नेहमी असायची। आणि एका बाजूला व्यावसायिक सिनेमामध्ये काम करताना ज्याला आपण एक नव प्रवाहातील किंवा कलात्मक सिनेमाचा जो प्रवाह होता, त्यामध्ये सुद्धा सतीश शाहनी भूमिका साकारल्या। दोन्ही प्रकारच्या चित्रपटांमधून भूमिका साकारत ज्याने वाटचाल केली। आणि अगदी सुरुवातीच्या काळात सतीश शाह मला आठवते की आपलं स्वतःच एक त्यांनी रील बनवलेलं आणि ते फेमस स्टुडिओमध्ये, मिनी थिएटरमध्ये काही निर्माता दिग्दर्शकांना त्यांनी दाखवलेलं। अशी किंमत इतकंच नव्हे तर त्या काळामध्ये निर्माता दिग्दर्शकांच्या भेटी घेताना स्वतःचे काही फोटो द्यावे लागायचे। आणि मग ते फोटो आज आपण आता सुकाळ वाटतो फोटोचा, पण त्या काळामध्ये एक फोटो जरी द्यायचा एखाद्या निर्मात्याकडे तरी कलाकार विचार करायचा की अरे बापरे, एक फोटो मी दिला मला नक्कीच काम मिळेल ना, की त्याच्यामध्ये माझं नुकसान होईल, कारण त्यामागे आर्थिक हिशोब असायचा। अशा पद्धतीने कारकिर्दीला सुरुवात करून अतिशय मेहनत, टॅलेंट, आत्मविश्वास आणि व्यावसायिक दृष्टिकोन याच्यातून ज्यांनी स्वतःला घडवलं, एक चांगला ठसा उमटवला असा सतीश शाह आपल्यातून गेला, याचं खूप वाईट वाटतंय। अगदी दिलीपजी, तुमच्या भावना पोहोचलेल्या आहेत। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। तर अभिनेते सतीश शाह यांचं निधन झालेलं आहे। सिने क्षेत्रामध्ये एक मोठी पोकळी त्यांच्या जाण्याने निर्माण झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।